हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। बारामतीचा दादा कोण याचं उत्तर आता मिळतंय आणि माझ्यासोबत सुनेत्रा पवार इथे तुम्हाला दिसतील। कार्यकर्ते जमलेत, फॉलोअर्स जमलेत, गुलाल सगळा उधळला जातोय। आज गुलाल तुमचा आहे, पहिली प्रतिक्रिया काय? आज गुलाल तुमचा आहे, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वात प्रथम या बारामतीच्या सर्व मतदार मायबाप लोकांचे मी मनापासून आभार मानते। त्यांनी आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल। एक महत्वाचं म्हणजे यंदा घरातून कॅन्डिडेट असल्यामुळे एकदम टफ फाईट असं म्हटलं जात होतं, पण ती केक वॉक निघालाय सगळ्यातून असंच दिसतंय। याचं एकच कारण आहे की दादांनी गेल्या 35 वर्षामध्ये जे बारामतीमध्ये काम केले ते सगळ्यांच्या समोर आहे आणि काही असलं तरी सगळ्यांना जे काही केले त्याचा प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यावर कुठे ना कुठे झालेला आहे आणि ते लोकांना माहिती आहे। त्यामुळे प्रत्येकाने असं ठरवलं होतं की दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि तसं त्यांनी केलेलं आहे। अजित दादा जिंदाबाद, अजित दादा जिंदाबाद, अजित दादा जिंदाबाद। गुलाबी निकाल म्हणायचा असं म्हणायला काही हरकत नाही। महत्वाचं या सगळ्यामध्ये लाड कुठलाही असला तरी हा सत्याचा कलर आहे असं म्हणायला हरकत नाही। रंग हा सत्याचा आहे। बरं, मला की खूप कट टू कट फाईट आणि अत्यंत वातावरण सगळं हे झालं होतं। वेगवेगळ्या ठिकाणी दोन्हीकडचे कॅन्डिडेट फिरत होते। डेव्हलपमेंट व्यतिरिक्त असं कोणते महत्वाचे मुद्दे वाटतात की यावेळी ते मतदारांना भावले आणि त्यामुळे तुमच्या पाठीशी तो मतदार उभा आहे? तसं बघायला गेलं तर दादांच्या कामावर लोकांचा मुळात विश्वास आहे। दादा जे बोलतात ते करतात हे बारामतीकरांनी पाहिलेलं आहे आणि ते त्यांना माहिती आहे। असं नाहीये की ह्या काही आख्यायिका आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यासमोर अनेक म्हणजे दादांबरोबर जे आहे दादांच्या पेक्षा मोठी लोक आहेत आणि दादांच्या कारकिर्दीनंतरची जन्माला आलेली मुलं आहेत त्यांच्या समोरच हे सगळं आहे। त्यामुळे त्यांना हा विश्वास आहे की जे दादा बोलतात ते करतात आणि त्यांनी ते पाहिलंय केलेलं, त्याच्यामुळे त्यांचा विश्वासच आहे। यंदा म्हणजे तसा मागच्या वेळेपेक्षा विधानसभेपेक्षा बारामतीत जवळपास 2.5 ते 3% मतांना वाढलं जवळपास आणि इंटरेस्टिंगली याच्यामध्ये महिलांचं मतांना वाढलेलं होतं। तर ते कसं डिकोड करायचं? तुम्ही होता, मी पाहिलं फिरत होता। नाही, आम्ही पण तसं आम्हाला यावेळेस वेळ मिळाला सगळ्यांना भेटी द्यायचा, कारण दरवेळेला आम्ही तसं प्रचाराच्या निमित्ताने भेटतोच, पण लोकसभेच्या वेळेला तसा वेळ मिळाला नव्हता आम्हाला पुरेसा। आता आम्हाला वेळ मिळाला आणि लाडकी बहीण योजना सुद्धा त्या मनाने तिथे होतीच। या सगळ्यांचाच हा रिझल्ट आहे। गोळाबरीज म्हणायला काही हरकत नाही। एक महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा तुम्ही आता डेव्हलपमेंटचे वगैरे सगळे विषय सांगितले, पण याच्यापेक्षा पलीकडे जाऊन ज्यावेळी म्हणजे योगेंद्र पवार जे होते ते डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास असं ते काउंटर नरेटिव्ह देत होतं, ते चाललं नाही असं म्हणायचं सगळ्यामध्ये? तर मला असं वाटतं की आता शाश्वत विकास म्हणजे आता ह्या जो दादांनी सुद्धा केलेल्या ज्या गोष्टी आहेत, बस स्थानक आहेत, आता अनेक वर्ष ते चालणारी गोष्ट आहे, किंवा मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल जे आहे ह्या निरंतर चालणाऱ्याच गोष्टी आहेत ना, ह्या काय पटकन 1 वर्षासाठीच्या नाही आहेत। त्यामुळे म्हणजे शाश्वतचा मला ते दादा जे म्हणत होते की मागच्या लोकसभेला तुम्ही सुप्रिया सुळेंना मत दिली आणि यावेळी तुम्ही मला ते सेम तसंच झालेलं दिसतंय आता। तसं बघायला गेलं तर दादांच्या विकासाच्या कामावरती लोकांचा विश्वास होता आणि त्याच्यावरतीच त्यांनी मला वाटतं मतदान देऊन दादांच्या पाठीशी म्हणजे लोकांना विकास हवा आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। शेवटचं हे की वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर लोक म्हणत होते की दादा येतील वगैरे, कारण 35 वर्ष इथे नेतृत्व, ठीक आहे, पण एवढा मोठा विजय तुम्ही एक्सपेक्ट केला होता का? हो, नक्कीच, कारण आम्ही केला होता, खरोखरच केला होता, कारण त्यांचं काम आहे। शेवटी मागची निवडणूक ही भावनेच्या, कारण सगळीच लोक आम्हा कुटुंबियावरती प्रेम करतात त्याच्यामुळे ते अपेक्षित होतं आणि दादांच्या विकासाच्या कामावरचं सुद्धा जे फळ आहे तेही अपेक्षित होतं, त्याच्यामुळे दोन्ही निकाल तसे अपेक्षित होते। जसं बारामतीकरांचं नातं काय फक्त विकास किंवा इथपर्यंत नाही, एक पवार कुटुंबीय म्हणून ते कायम हे सगळं बघत असतात। म्हणजे मागच्या मी जेव्हा पारदारांचा इंटरव्ह्यू केला ते मला असं म्हणाले की काही पवार कझिन्स होते ते त्या साईडला होते, त्यामुळे ते थोड्याशा गोष्टी पुढे मागे झाल्या असतील, पण यावेळी तुम्ही फॉर्म मध्ये दिसतंय असं म्हणजे खरं बघायला गेलं तर बारामतीकर आमच्या कायमच पाठीशी राहिलेले आहेत आणि कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर
पुढे आला, त्यांना जो मुद्दा जास्तीचा जवळचा वाटतो, आता सगळ्यांना पिढी विकासी निरंतर चालणारी गोष्ट असली तरी ती आवश्यक आहे. त्यामुळे यावेळेला लोकांनी ठरवलं की दादांशिवाय आपल्या इकडे जो आजपर्यंत विकास झालाय तो कुठेही नाही. कारण जेव्हा बाहेरच्या तालुक्यांमध्ये जातात, तालुका लेवलला अशा प्रकारचा विकास कुठेच नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे. शेवटचा प्रश्न, सरकार फॉर्म करताय तुम्ही, मुख्यमंत्री बारामती जागा, आता उद्याच्या सगळ्या घडामोडीवर अवलंबून असेल, त्याच्यामुळे आपण सगळेच बघूया. तुम्हाला माहिती असणार नाही, मी आता तुमच्या बरोबरच आहे. तुमची इच्छा असेल पण सगळ्यांचीच इच्छा आहे, सगळ्या बारामतीकरांचीच इच्छा आहे. सगळ्या बारामतीकरांची थँक्यू सो मच. सगळ्या बारामतीकरांची एकच इच्छा आहे. बारामतीचा मुख्यमंत्री आता होतो का महाराष्ट्रात हे बघणं महत्वाचं आहे. स्पेशल त्यावेळी ज्यावेळी महायुतीमध्ये बीजेपी हा एक सगळ्यात मोठा पार्टनर असणार आहे, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त स्टेक्स असणार आहेत, सगळ्यात जास्त आमदार असणार आहेत असं दिसतंय. त्यावेळी आता महायुतीतले निगोसिएशन्स कसे होत आहेत, फार इंटरेस्टिंग राहणार आहे सगळं बघणं. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार वाबळे, बारामतीतून.